नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. यामध्ये घेतलेले सर्व प्रश्न आपण मागील वर्षीच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत. यामध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील कव्हर केलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा. नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरात निर्माण केले गेले? उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, ए व सी दोन्ही, म्हणजेच मुंबई आणि कोलकाता. ठीक आहे. नगरपाल हे जे पद आहे ते सर्वप्रथम भारतातील मुंबई व कोलकाता या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं. कधी? तर 1823. ठीक आहे. 1823च्या लेटर्स पेटंट कायद्याने या पदाची स्थापना झाली होती. मुंबईचे पहिले नगरपाल बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत परीक्षेमध्ये. जर विचारलं तर जॉर्ज कॉटन. ठीक आहे. मुंबईचे पहिले नगरपाल होते जॉर्ज कॉटन आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले होते महादेव लक्ष्मण डहाणूकर. ठीक आहे. दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत. स्वातंत्र्याआधीचे किंवा पहिले जॉर्ज कॉटन आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले महादेव लक्ष्मण डहाणूकर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला समजले की नाही हे समजण्यास मदत होईल. चला, प्रश्न दुसरा आहे. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? कोण सांभाळतो? सोपा प्रश्न आहे. तलाठी. ठीक आहे. तलाठी हा महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर सांभाळत असतो. हे जर तालुका लेवलला विचारलं तर तहसीलदार. ठीक आहे. तहसीलदार हा तालुका लेवलला महसूल खात्याचा कारभार सांभाळतो. त्यानंतर जिल्हा लेवलला जिल्हाधिकारी. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या महसूल विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत? कोणत्या महसूल विभागात आहेत? तर छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. महसूल विभाग किंवा प्रशासकीय विभाग समान अर्थानेच वापरले जातात शब्द. ठीक आहे. तर छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय किंवा महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत. किती? 8. कोणते आहेत ते देखील आपल्याला माहीत पाहिजे, कारण यापैकी कोणता जिल्हा छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात येत नाही किंवा येतो असा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली हे 8 जिल्हे छत्रपती संभाजीनगर महसूल विभागामध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, मांगोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? याला मांगेली असं म्हटलं जातं. ठीक आहे. मांगेली हा जो धबधबा आहे तो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग आपलं योग्य उत्तर असणार आहे. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यामध्ये हा मांगेली नावाचा प्रसिद्ध धबधबा आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मध्य प्रदेश राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे? कोणत्या? बालाघाट. ठीक आहे. बालाघाट हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मध्य प्रदेशमधील बालाघाट या जिल्ह्याची सीमा आपल्या महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याला लागून आहे. मित्रांनो, हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहेत आणि परत विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, भोपाळमधील विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती? कोणत्या? खूप वेळेला विचारलेला हा प्रश्न आहे. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, मिथाईल आयसोसायनेट. ठीक आहे. मिथाईल आयसोसायनेट या वायूच्या गळतीमुळे ही घटना झालेली होती. ही जी घटना आहे ती 1984 मध्ये झाली होती. 1984 मध्ये मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ या ठिकाणी. ठीक आहे. कंपनीचं नाव देखील विचारलेलं आहे, तर युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड. ठीक आहे. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड ही एक अमेरिकेची कंपनी होती. याच्यामध्ये ही घटना घडलेली होती. त्यानंतर प्रश्न आहे, विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र कोणते? कोणते आहे? एमीटर किंवा अमीटर असं म्हटलं जातं याला. हे विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र आहे.
त्यानंतर 8वा प्रश्न आहे, स्थायीरूप ऑक्सिजनचा द्रवणांक किती असतो? स्थायीरूप ऑक्सिजन म्हणजे का आपल्याला आधी लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिजन जेव्हा अत्यंत कमी तापमानाला घनरूपात आणला जातो त्याला स्थायीरूप ऑक्सिजन असं म्हटलं जातं. याचा द्रवणांक किती असतो तर -218.8 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये जे 4 आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी काही ठिकाणी 8 देखील असणार आहे. ठीक आहे. 218.4 किंवा 218.8 या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. -218.8 डिग्री सेल्सिअस एवढं स्थायीरूप ऑक्सिजनचा द्रवणांक असतो. जर उत्कलनांक विचारला तर -183. ठीक आहे. -183 डिग्री सेल्सिअस, अंश सेल्सिअस. त्यानंतर प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? खूप वेळा रिपीट होणारा प्रश्न. उत्तर असणार आहे 29 ऑगस्ट 1947. ठीक आहे. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. या समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. यामध्ये एकूण 7 सदस्य होते. त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 6 सदस्य. ठीक आहे. एक अध्यक्ष आणि 6 सदस्य अशा प्रकारची ही समिती होती. या समितीने जे काही संविधानाचा मसुदा तयार केला होता तो संविधान सभेने कधी स्वीकारला तर 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या मसुदा समितीचा मसुदा संविधान सभेने स्वीकार केला. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक पार पडली होती. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय घटना समितीने राष्ट्रध्वजास किंवा तिरंग्याला कधी संमती दिली? कधी दिली? 22 जुलै 1947. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने आपला जो राष्ट्रध्वज आहे तिरंगा तो स्वीकारलेला आहे. ठीक आहे. जो आपला राष्ट्रध्वज आहे त्याची मुख्य रचना कोणी केली होती हा देखील प्रश्न विचारला. तो कोणी केली होती? पिंगली व्यंकय्या. ठीक आहे. पिंगली व्यंकय्या यांनी आपल्या राष्ट्रध्वजाची रचना केलेली होती. राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण विचारलं जातं तर बघा 3:2 असं प्रमाण आहे आपल्या राष्ट्रध्वजाचं. ठीक आहे. लांबी आणि रुंदीचं. ठीक आहे. रुंदी आणि लांबीचं केलं तर याच्या उलटं करायचं 2:3. ठीक आहे. प्रश्न कन्फ्यूज करण्यासाठी वेगळा विचारला जाऊ शकतो. लांबी 3, रुंदी 2 लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर उत्तर असणार आहे बघा ॲनी बेझंट. ठीक आहे. ॲनी बेझंट यांचा समावेश घटना समितीच्या सदस्यांमध्ये केला जाणार नाही. या ठिकाणी दिलेले ऑप्शन महिला सदस्यांचे आहेत. एकूण 15 महिला सदस्य होते संविधान सभेमध्ये. ठीक आहे. संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या. त्यापैकी अतिशय महत्त्वाच्या कोणत्या आहेत तर बघा सरोजिनी नायडू, हंसा मेहता, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, सुचेता कृपलानी, दक्षायनी वेलायुधन, विजयालक्ष्मी पंडित. ठीक आहे. या अतिशय महत्त्वाच्या ज्या वारंवार परीक्षेत विचारलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? कोठे आहे? मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू मुंबई या ठिकाणी आहे. ही वास्तू मुंबईमधील मलबार हिल या भागात आहे. ठीक आहे. ही वास्तू पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे अधिकृत निवासस्थान होती. ठीक आहे. पाकिस्तानचे संस्थापक कोण? मोहम्मद अली जिना आणि यांचं अधिकृत निवासस्थान होती जिना हाऊस ही वास्तू. त्यानंतर प्रश्न आहे, कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोणता? सह्याद्री. ठीक आहे. कोकणातील ज्या नद्या आहेत त्यांचा प्रमुख विभाजक आहे बघा सह्याद्री किंवा पश्चिम घाट. त्यानंतर प्रश्न आहे, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? कोणत्या प्रकारची? तर अणुऊर्जा. ठीक आहे. अणुऊर्जा तयार होते तारापूर या ठिकाणी.
हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी आहे आणि हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. ठीक आहे, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता? तर तारापूर. ठीक आहे, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प. एक प्रश्न विचारला गेलेला मागील भरतीमध्ये, अणुऊर्जा तयार करताना इंधन म्हणून प्रामुख्याने कशाचा वापर केला जातो? तर बघा, युरेनियम. ठीक आहे, युरेनियमचा वापर प्रामुख्याने केला जातो अणुऊर्जा तयार करताना. गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न आहे, समभार मूलद्रव्ये म्हणजे ज्यांचा डॅश डॅश समान असतो अशी मूलद्रव्ये होत. काय? तर अणुवस्तुमानांक. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी उत्तर असणार आहे, अणुवस्तुमानांक. समभार मूलद्रव्य म्हणजे ज्यांचा अणुवस्तुमानांक समान असतो परंतु त्यांचा अणुअंक वेगळा असतो. ठीक आहे, अणुवस्तुमानांक समान असतो पण अणुअंक वेगळा असतो, त्यांना समभार मूलद्रव्ये म्हणतात. त्यानंतर प्रश्न आहे, 1 मोल ऑक्सिजन म्हणजे डॅश डॅश ग्रॅम ऑक्सिजन. ठीक आहे, किती? 32. ऑप्शन क्रमांक डी 32 ग्रॅम आपलं योग्य उत्तर असणार आहे. 1 मोल ऑक्सिजन म्हणजे 32 ग्रॅम ऑक्सिजन. निसर्गात ऑक्सिजन कधीही एकटा अणू म्हणून राहत नाही. ठीक आहे, निसर्गात जो ऑक्सिजन आहे तो कधीही एकटा अणू म्हणून उपस्थित नसतो, तो नेहमी जोडीने म्हणजेच O2, आपण लिहिताना कसं लिहितो? O2. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये असतो. ऑक्सिजनचा एक जर अणू आपण पाहिला तर त्याचं वजन किती असतं? 16 ग्रॅम. प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिजनच्या एका अणूचं वजन 16 ग्रॅम असतं आणि O2 मध्ये 2 अणू असतात किंवा त्याचा एक रेणू तयार होतो तेव्हा त्याचं वजन होतं 32 ग्रॅम. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेले महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर कोणी केलं होतं? तर बघा, हे केलं होतं पंकज भोयर यांनी. ठीक आहे, धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे आपल्या विधानसभेत पंकज भोयर यांनी सादर केलेलं होतं आणि हा कायदा आता आपल्या महाराष्ट्रात लागू झालेला आहे, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक. ओके, कायदा झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मिस गॉर्जियस फेम ऑफ इंडिया 2026चा किताब कोणी पटकावलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे बघा, श्रद्धा कन्हेकर. ठीक आहे, श्रद्धा कन्हेकर हिने मिस गॉर्जियस फेम ऑफ इंडिया 2026 हा किताब पटकावलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, आंध्र प्रदेशमधील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे उद्घाटन कोठे करण्यात आले? कोठे करण्यात आलेलं आहे? विजयनगरम. ठीक आहे, विजयनगरम आंध्र प्रदेश या ठिकाणी पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कोणी केलं तर कमेंट करून सांगायचं आहे मला. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची करण्यात आलेली आहे? वर्षा आगलावे. ठीक आहे, वर्षा आगलावे यांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, प्रशांत महासागरातील बेट देश नौरू याने अधिकृत नाव बदलून काय ठेवलेलं आहे? योग्य उत्तर असणार आहे बघा, नाओ एरो प्रजासत्ताक. ऑप्शन क्रमांक ए, नाओ एरो प्रजासत्ताक हे अधिकृत नाव ठेवलेलं आहे बघा. कोणे? तर नौरू या देशाने. त्यानंतर प्रश्न आहे, तेपेई ओपन सुपर 300 स्पर्धा 2026च्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? योग्य उत्तर असणार आहे बघा, तन्वी शर्मा. ठीक आहे, तन्वी शर्मा हिने तेपेई ओपन सुपर 300 स्पर्धा 2026 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी साक्षी चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग. ठीक आहे, बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, भारतातील पहिला 9 JBL प्रो स्पीकर असलेला मोटो पॅड 70 ब्रू टॅबलेट कोणी लॉन्च केलेला आहे? तर मोटोरोला. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी, मोटोरोला या कंपनीने भारतातील पहिला 9 JBL प्रो स्पीकर असलेला मोटो पॅड 70
ग्रू टॅबलेट लॉन्च केलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी 24 अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. या 24 प्रश्नांमधून आपण इतर 24 ते 25 प्रश्न कव्हर केले आहेत, म्हणजेच जवळपास 50 ते 60 प्रश्न आपण या व्हिडिओतून कव्हर केलेले आहेत. आता हे प्रश्न तुम्हाला समजले की नाही यासाठी आपण रिव्हिजन घेणार आहोत. ही रिव्हिजन म्हणजेच या व्हिडिओवरील तुमची एक प्रकारची परीक्षा असणार आहे, जी पूर्ण देऊन तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरात निर्माण केले गेले? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, ए व सी दोन्ही. त्यानंतरचा प्रश्न आहे, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, तलाठी. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या महसूल विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, छत्रपती संभाजीनगर. चौथा प्रश्न आहे, मांगोली धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, सिंधुदुर्ग. याला मांगेली धबधबा म्हणतात. त्यानंतर प्रश्न आहे, मध्य प्रदेश राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, बालाघाट. त्यानंतर प्रश्न आहे, भोपाळमधील विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, मिथाइल आयसोसायनेट. त्यानंतर प्रश्न आहे, विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र कोणते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, एमीटर. त्यानंतर प्रश्न आहे, स्थायूरूप ऑक्सिजनचा द्रवणांक किती असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, -218.4 अंश सेल्सिअस किंवा -218.8 अंश सेल्सिअस लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 29 ऑगस्ट 1947. पुढील प्रश्न आहे, भारतीय घटना समितीने राष्ट्रध्वजास किंवा तिरंग्यास कधी संमती दिली? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, 22 जुलै 1947. त्यानंतर प्रश्न आहे, घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ॲनी बेझंट. पुढील प्रश्न आहे, जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, मुंबई. पुढील प्रश्न, कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सह्याद्री. त्यानंतरचा प्रश्न, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अणुऊर्जा. त्यानंतर प्रश्न आहे, समभार मूलद्रव्य म्हणजे ज्यांचा डॅश डॅश समान असतो अशी मूलद्रव्ये होत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अणुवस्तुमानांक. त्यानंतर प्रश्न आहे, 1 मोल ऑक्सिजन म्हणजे डॅश डॅश ग्रॅम ऑक्सिजन? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 32. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेले महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत कोणी सादर केले होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पंकज भोयर. त्यानंतर प्रश्न आहे, मिस गॉर्जियस फेम ऑफ इंडिया 2026 हा किताब कोणी पटकावलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, श्रद्धा कन्हेकर. त्यानंतर प्रश्न आहे, आंध्र प्रदेशमधील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे उद्घाटन कोठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विजयनगरम. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSIच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वर्षा आगलावे. त्यानंतरचा प्रश्न, प्रशांत महासागरातील बेट देश नौरू याने अधिकृत नाव बदलून काय ठेवलेले आहे? योग्य उत्तर आहे नाओ एरो प्रजासत्ताक.
त्यानंतर प्रश्न आहे, तेपेई ओपन सुपर 300 स्पर्धा 2026च्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तन्वी शर्मा. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026मध्ये सुवर्णपदक जिंकणारी साक्षी चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बॉक्सिंग. शेवटचा प्रश्न आहे, भारतातील पहिला 9 जेबील प्रो स्पीकर असलेला मोटोपॅड 70 ग्रुव टॅबलेट कोणी लॉन्च केलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मोटरोला. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी, मोटरोला या कंपनीने लॉन्च केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण 24 प्रश्नांचे विश्लेषणसहित उत्तर आणि त्यानंतर रिव्हिजन देखील घेतलेले आहे. आता या 24 प्रश्नांची किती उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमलेली आहेत कमेंट करून सांगायचं आहे. त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल ते देखील कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तसेच हा व्हिडिओ मित्रांशी जरूर शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.